सुपर किंग्स विरुद्ध पवनपुत्र वॉरियर्स. बॉबी असेल स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकच्या दिशेने आपण बघू शकतो पवन कोळी आणि जितू कोळी यांच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण करताना दिसत आहे. पहिल्या चेंडूवर चेंडू जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील 4. चौकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने सरळ शरीराचा वेध घेतला. कोणतीही धाव येणार नाही. दुसरा चेंडू निर्धाव चेंडूने मात्र आपण बघू शकतो षटक पुढे जाईल. तिसरा चेंडू. यावेळेस समोरच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचा लिडिंग एज घेतला. चेंडू सरळ गेलाय समोरच्या दिशेने. गोलंदाज स्वतःच्याच गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण करून निर्धाव चेंडू हाताळेल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मागचे दोनही चेंडू सलग निर्धाव येतील. यावेळेस देखील बिग हिटचा प्रयत्न, मात्र टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील 4. चौकार. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 8 धावा आल्यात. चांगली फलंदाजी बघू शकतो इथे आपण बॉबी पाविस्कर यांच्याकडून. ऑन स्ट्राईकला असतील पवन कोळी. यावेळेस 5व्या चेंडूवर आक्रमण करायचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव आली आहे. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. एकेरी धावेने षटक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 9 धावा. शेवटचा चेंडू घेऊन येतील जितू कोळी. आतापर्यंत बघितलं तर चांगली कामगिरी झाली. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना जितू कोळी यांनी 5 चेंडूंमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात. याही वेळेस आपण बघू शकतो चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा असतील. बिनगडी बाद 9. चला लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. 1 षटक झाले. दुसऱ्या षटकासाठी लवकरात लवकर गोलंदाज पाठवायचा आहे. दुसरं षटक घेऊन आले दीपक सोरोने आणि पहिला चेंडू आपण बघू शकतो अवांतरच्या स्वरूपात 1 धाव देऊन जाईल. मारा बघू शकतो दीपक सोनवणे यांचा. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, मात्र इथे कुठेतरी खराब सुरुवात, दिशा भटकली आणि अवांतरच्या स्वरूपात 1 धाव आली.
याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण बघू शकतो आपण. कोणतीही एक धाव येईल, एक धावेने षटक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 11 धावा. चला पहिला, चला सामना चालू करून घ्या. याही वेळेस पुन्हा बघू शकतो आपण दुसरा धक्का लागेल डीके सुपर किंग्स या संघाला. मागच्या देखील बॉलवर सेम रिझल्ट होता. तिसऱ्या चेंडूवर देखील दुसरा धक्का देतील दीपक सोनवणे. पण बघू शकतो समोरच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. तिथे झाली नाही कोणतीही चूक. दुसरा धक्का लागेल. बारा या धावसंख्येवर लागलेला दुसरा धक्का. चौथा चेंडू घेऊन येतील. यावेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू पंचांच्या हात होती जमिनीला समांतर आणि एक धाव येईल अवांतर. धावफलक वाढेल. धावफलकावर असतील 13 धावा, 2 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 9 धावा आल्या होत्या, मात्र इथे 2 गडी बाद देखील झाले 3 चेंडू मध्ये. हॅलो हॅलो, मान्य श्री नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे यांचे देखील कोळी क्रिकेट लीग यांच्या वतीने हार्दिक स्वागत असतील. आणि यावेळेस आपण बघू शकतो कैलास अप्पांचं स्वागत आपण बघू शकतो या षटकाराने झालंय मैदानाच्या आतमध्ये. सुनील सोनवणे यांच्या बॅटमधून आलेला हा उत्तुंग षटकार.
यावेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. कोणतीही धाव येणार नाही. निर्धाव चेंडूने होईल षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर आपण बघू शकतो 2 गडी बाद 19 धावा. 19-2. भिरकावण्याचा प्रयत्न होता मात्र पंचांचे हात झाले जमिनीला समांतर. 1 धाव येईल अवांतर. यावेळेस स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. चेंडूला सरळ पाठवलंय बाउंड्री रेषेवर. तिथे असतील क्षेत्ररक्षक. 1 धाव येईल. 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 21 धावा. यावेळेस मोठा हिट, बिग हिट मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील 6. षटकार. या षटकाराने आपण बघितलं तर धावफलक वाढेल. धावफलकावर असतील 2 गडी बाद 27 धावा. यावेळेस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू 1 धाव येते. दुसरीचा देखील कोणताही प्रयत्न नसणार. एकेरी धावेने षटक पुढे जाईल. धावफलकावर असतील 28 धावा. यावेळेस समोरच्या दिशेने बिग हिट करायचा प्रयत्न मात्र नो बॅन्स लँड मध्ये लँड होईल चेंडू. कोणतीही धाव येणार नाही. माफ करा 1 धाव येईल. 1 धावेने पुढे जाईल. धावफलकावर असतील 29 धावा. दुसरा 5वा चेंडू घेऊन येईल. यावेळेस बिग हिटचा प्रयत्न आणि यस हवाई सफर घडवली आहे चेंडूला. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. धावा मिळतील 6. षटकार. चला अजूनही बघितलं तर शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि राकेश कोळी यांच्यासाठी बक्षीस असणार आहे. जर ओव्हर टाकली आणि 3 बळी मिळवले तर 5001 रोख पारितोषिक असणार आहे भूषण चित्ते यांच्या वतीने. आणि या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर आपण बघू शकतो 2 गडी बाद 35 धावा. आणि आपण बघू शकतो मुख्य मंचावर कैलास आप्पा सोनवणे हे देखील विराजमान झाले आहेत. त्यांचे देखील कोळी क्रिकेट लीग यांच्या आयोजकाकडून हार्दिक स्वागत असेल. जरा थोडा स्पीड मध्ये गेम खेळवायचा आहे. पवनपुत्र वॉरियर्स या संघाला विनंती असेल सामना थोडा स्पीड मध्ये खेळवायचा आहे. चौथं षटक टाकायला आले ते गोलंदाज
रवी कोळी. आणि यावेळेस समोरच्या दिशेने आक्रमण करायचा प्रयत्न, मात्र जमिनीला समांतर फटका आपण बघू शकतो. लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय चेंडू. एक धाव आली आहे. दुसरीचा देखील कोणताही प्रयत्न नसणार. एकेरी धावाने षटक पुढे जाईल. धाव फलकावर असतील 36 धावा. यावेळेस फुल टॉस आणि सीमारेषेवर काय फलंदाज बाद. तिसरा धक्का लागेल डीके सुपर किंग या संघाला. 36 या धावसंख्येवर रवी कोळी. मागच्या सामन्यामध्ये देखील गोलंदाजीला आल्यावर फलंदाजाला माघारी पाठवलं होतं. याही वेळेस दुसऱ्याच चेंडूवर फलंदाजाला माघारी तंबूचा रस्ता दाखवलाय. धाव फलकावर असतील 3 गडी बाद 36 धावा. नवीन फलंदाज आले ते मयूर सपकाळे. याही वेळेस बिगिटचा प्रयत्न, मात्र जमिनीला समांतर असलेला फटका समोरच्या दिशेने जाईल. एक धावेल. एक धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 38 धावा. यावेळेस देखील समोरच्या दिशेने चांगला फटका. एकच धावेल. एक धावेने पुढे सरकेल धावफलक 38. 3 गडी बाद 38. तसं बघितलं तर चौथ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस फुल टॉस. समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि याही वेळेस फसवा चेंडू होता. दुसरा धक्का लागेल. दोनही गडी जे बाद केले रवी कोळी यांनी, दोनही लोअर फुल टॉस स्वरूपाचे चेंडू होतं. थोडेशा हलक्या गतीने टाकलेले चेंडू. फ्लाईट देखील दिली होती. यावेळेस चौथा धक्का लागेल डीके सुपर किंग या संघाला. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो टाकल्यानंतर चेंडू थोडासा खालच्या दिशेने आला आणि समोर भिरकावण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अयशस्वी ठरलेला प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. 38 या धावसंख्येवर लागेल चौथा धक्का. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. नवीन फलंदाज आले ते कृष्णा. आणि समालोचन कक्षात जोडले ते 56 नॉट आउटचे संघ मालक अजय सोनवणे. आणि आपल्याला अजय टोनपे आपले ऑपरेटर देखील कळवत आहे, उर्फ सचिन सोनवणे. सचिन का म्हटलं जातं हे काय आम्हाला माहिती नाही, गुपित रहस्य असेल. यावेळेस शेवटच्या चेंडूवर आक्रमण करायचा प्रयत्न, तिथे कुठंतरी गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे आणि एक धावेच्या जागी 2 धावा येतील आणि 2 धावेने वाढेल धावफलक. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 4 गडी बाद 40 धावा. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेला फटका जमिनीला समांतर असेल. लॉंग ऑनचे फिल्डर येतील रवी कोळी. एक धाव आली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न नसणार आहे. एक धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 41 धावा. समोरच्या दिशेने फटका काढायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू सरळ गेलाय.
यष्टीरक्षकाकडे निर्धावपणे चेंडू हाताळला जाईल, षटक पुढे जाईल. तिसरा चेंडू घेऊन येतील दीपक. याही वेळेस बाहेरच्या दिशेने टाकला आणि बॅटची कड लागल्यानंतर यष्टीरक्षकाकडून झालेली चूक. इथे समालोचन कक्षामध्ये आपण बघू शकतो एक अज्ञात व्यक्ती म्हणताय की ज्या वेळेस गोलंदाज एवढी मेहनत करतो, जर अशी सिंपल रेग्युलेशन कॅच म्हणतो ती जेव्हा सुटती त्यावेळेस गोलंदाजाला संताप होतो. येस, साहजिक आहे. तिसरा चेंडू देखील निर्धाव असेल या षटकातील, षटक पुढे जाईल. धाव फलकावर आपण बघू शकतो 41 धावा. चौथा चेंडू समोरच्या दिशेने प्रयत्न आणि येस, इथे मात्र रवी कोळी सेफ हँड्स असतील आणि 5वा धक्का लागेल डीके सुपर किंग या संघाला. अर्धा संघ आता तंबूच्या आसरेला असेल. डीके सुपर किंग्स 5वा धक्का 41 या धावसंख्येवर. चला, 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतील दीपक सोनवणे. स्ट्राईकवर नवीन फलंदाज आले ते जॅक्सन. जितू आप्पा सोनवणे. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. एक धाव आली आहे. दुसरीचा देखील कोणताही प्रयत्न नसणार आहे. या एक धावेने वाढेल धावफलक 42 धावा. 5 गडी बाद 42. शेवटचा चेंडू शिल्लक असेल 5व्या षटकातील. यावेळेस समोरच्या दिशेने कव्हरच्या दिशेने खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव आली आहे. या एक धावेने धावफलक षटक संपेल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 43 धावा. सामना थोडा स्पीड मध्ये खेळवायचा आहे. त्या गोलंदाजीला आपण बघू शकतो जळगाव क्रिकेटमधलं मोठं नाव सी आशिष पाटील आले गोलंदाजी मार्कवर. नुकत्याच पार पडलेल्या JPL मध्ये देखील सामील होते. यावेळेस समोरच्या दिशेने खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. एक धाव आली. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. आणि आशिष पाटील यांच्याबद्दल सांगितलं तर मागच्या हफ्त्यात पार पडलेले JPL मध्ये माऊली वडापाव या संघाचे देखील सदस्य होते. यावेळेस फुल टॉस. एक धाव आली आहे फुल टॉस स्वरूपाच्या चेंडूवर. तिसरा चेंडू यावेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत असेल. उंची जास्त, डिस्टन्स कमी आणि इथे काय चांगला झेल. फलंदाज बाद. 6वा धक्का लागेल डीके सुपर किंग या संघाला. बॉबी बाविस्कर जे सुरुवातीपासून बॅटिंग करत होते आता त्यांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. आशिष पाटील यांनी 6वा धक्का 45 या धावसंख्येवर लागलाय डीके सुपर किंग या संघाला. आणि आपण बघू शकतो मागचं षटक ज्यांनी टाकलं जे 4थं षटक रवी कोळी आणि आशिष पाटील ही जोडी SPCC पासून नेहमी सोबत असते. आता या स्पर्धेत देखील सोबत आहे. याच्या आधी जळगाव प्रीमियर लीग मध्ये देखील माऊली वडापाव संघात होते दोनही खेळाडू आणि तिथलं
वातावरण आणि इथलं वातावरण मॅच वाईब्स मॅच करताय. चौथा चेंडू घेऊन येतील आशिष. याही वेळेस बिग हिटचा प्रयत्न, मात्र कोणताही संपर्क होणार नाही. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील अजून. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न, कोणताही संपर्क होणार नाही. चेंडू सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातात. कोणतीही धाव येणार नाही. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आशिष पाटील यांनी. 6व्या षटकातला आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. याही वेळेस सेम बॉल सेम रिझल्ट. 6व्या षटकाची होईल समाप्ती. कंजूस मारा केला इथे आशिष पाटील यांनी. पहिल्या षटकामध्ये 2 धावा देत 1 बळी देखील मिळवलाय. थोडा स्पीडमध्ये सामना खेळवायचा आहे. बघितलं तर अजूनही यानंतर 6 सामने खेळवायचे बाकी असतील. यावेळेस रवी कोळी आलेत बॉलिंगला. पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. 1 चेंडू येईल, 1 धाव येईल. पहिल्या चेंडूवर धावफलक पुढे सरकेल. 46. सध्याच्या घडीला जर बघितलं तर कमी धावा झाल्यात. लो स्कोरिंग सामना होईल. सध्याचं जर वातावरण आपण बघितलं तर स्ट्राईकवर असतील फलंदाज किरण सोनवणे. आतापर्यंत यांचं देखील खातं उघडलं नाही. बाहेर टाकलेला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न आणि याच फटक्याने आपण बघू शकतो त्यांचं देखील खातं उघडेल. धावा मिळतील 6. षटकार. आतापर्यंत 3 चेंडूवर भिरकावण्याचा प्रयत्न होता, मात्र तेव्हा सक्सेसफुल नव्हते. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट झाला आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेषे पार. धावा मिळतील 6. षटकार. या षटकाराने धावफलक पुढे जाईल आणि षटकाराच्या मदतीने संघाचं देखील अर्धशतक पूर्ण होईल. धावसंख्या असेल 52 धावा. 6 गडी बाद 52. यावेळेस पंचांचे 2ही हात झाले जमिनीला समांतर. 1 धाव येईल अवांतर. अवांतर स्वरूपात धावफलक पुढे जाईल. 53 धावा. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत असेल आणि यावेळेस काय फलंदाज पात. रवी कोळी यांनी देखील चांगला कमबॅक केलाय. षटकार तदनंतर वाईट आणि यावेळेस आपण बघू शकतो तिसरा देखील बळी टिपलाय. परतावा लागेल किरण यांना. 7वा धक्का लागेल डीके सुपर किंग या संघाला 53 धावसंख्येवर. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न. 1 धावाली. 1 धावेनंतर दुसरीचा प्रयत्न नसणार आहे, कारण की संघ इथे कुठेतरी अडचणीत दिसतोय. 54 धावसंख्येवर 7 गडी बाद झालेत आणि 7व्या षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. रवी कोळी यांच्या स्पेलमधला शेवटचा चेंडू आणि या चेंडूने आपण बघू शकतो मैदानाच्या बाहेर असेल. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 7 गडी बाद 58 आणि रवी कोळी यांचा देखील स्पेल संपेल. निर्धारित 2 षटकांमध्ये 18 धावा देत 3 महत्त्वपूर्ण गडी बाद केलेत.
पहिल्या चेंडूवर भिरकावण्याचा प्रयत्न होता आणि राकेश कोळी आले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करायला आणि त्यांच्यावर देखील बक्षीस असणार आहे. जर 3 विकेट घेतल्या, हॅट्रिक किंवा 3 विकेट या ओव्हरमध्ये, तर 5,000चं बक्षीस असणार आहे भूषण चित्ते यांच्याकडून. आणि इथे सूचना असेल, रनआउटची विकेट त्यामध्ये ग्राह्य धरली जाणार नाही. 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केली. धाव फलकावर आपण बघू शकतो 59 धावा. यावेळेस तिसरा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, कोणतीही धाव नसणार आहे. आणि स्ट्राईकवर आपण बघू शकतो जितू आप्पा सोनवणे यांची देखील बॅट सध्याच्या घडीला शांत असली. भरपूर वेळ नॉन स्ट्राईकलाच थांबलेत, मात्र आता स्ट्राईकवर आल्यावर देखील मोठमोठे फटके लगावे लागतील. इथून पुढे फक्त 15 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, त्यामध्ये मॅक्सिमम फटके खेळावे लागतील. येस, यावेळेस आपण बघू शकतो उंची जास्त आणि दुरी कमी, आणि इथे देखील आपण बघू शकतो थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव आली आहे, 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 60 धावा असतील स्कोरबोर्डवर. 7 गड्यांच्या मोबदल्यात षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेस देखील मिडविकेटचं क्षेत्र निवडलंय. 1 धाव आली आहे, दुसरीचा देखील कोणता प्रयत्न नसणार आहे. षटकातील शेवटचा चेंडू असेल राकेश कोळी यांचा. यावेळेस देखील समोरच्या दिशेने आक्रमण केलंय आणि चेंडू जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील 6. षटकार. हॅलो, काय? बोला बोला बोला. राकेश कोळींच्या का? ओके. राकेश कोळी यांच्या प्रत्येक विकेटसाठी अतुल चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. आणि 90 षटक हाताळण्यासाठी आलेत गोलंदाज सी आशिष पाटील. यावेळेस देखील समोरच्या दिशेने आक्रमण करायचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव आली आहे, दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. एकेरी धावाने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 68 धावा. यावेळेस देखील लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, थोडीशी गती कमी केली आणि चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकांच्या हातात. आणि जितेंद्र सोनवणे यांच्या बॅटमधून मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर षटकार आलात करा, मात्र अजून देखील लईत दिसत नाही. जर त्यांच्या लईत आले तर मोठमोठे फटके देखील येतील त्यांच्या बॅटमधून. डेड बॉल कळवत आहे आपल्याला पंच योगेश भाकरे. यावेळेस आपण बघू शकतो कव्हरच्या दिशेने चाललाय चेंडू आणि इथे काय बात, 8वा धक्का लागेल. जितेंद्र सोनवणे यांच्या स्वरूपात लागेल 8वा धक्का. आपण बघू शकतो बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू कव्हर्सला चांगला झेल झालाय आणि इथे 8वा धक्का लागलाय. 68 या धावसंख्येवर डीके सुपर किंग या संघाला. चौथा चेंडू घेऊन येतील आशिष पाटील. यावेळेस देखील समोरच्या दिशेने आक्रमण आणि क्षेत्ररक्षक दूरवर असतील. 1 धाव येईल, दुसरीचा कोणताही प्रयत्न नसेल.
आणि आशिष पाटील इथं बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये कम खर्चा फुल चर्चा. आत्तापर्यंत चेंडू टाकलेत 10, धावा दिल्या 4 आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट. यावेळेस फुल टॉस आणि कॅचचा कॉल आलाय फिल्डरकडून. आणि इथे काय, इथे देखील चूक झाली आहे आणि एक धाव येईल. एक धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 70 धावा. 8 गडी बाद 70. काय विकेटला राकेश कोळी यांच्यासाठी बक्षीस असणारे. जर विकेट घेतली तर 500 आणि बोल्ड केला तर 1000. अतुल चव्हाण यांच्याकडून बक्षीस असणारे 500 रुपये पारितोषिक जमा करायचे. चला अतुल चव्हाण. आणि आपण बघू शकतो मुख्य मंचावर ज्यांनी आपली शोभा वाढवली मुख्य मंचाची आणि कोळी क्रिकेट लीगचे असे आपले मान्यवर उपस्थित आहे. कैलास आप्पा सोनवणे यांचा देखील कमिटीच्या वतीने सत्कार होणार आहे. सत्कार पार पडतोय. नववा धक्काला गेला तर आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये शेवटची जोडी असेल आणि राकेश कोळी यांवर बक्षीस आहे. आता 3 विकेटचं बक्षीस लावलं होतं ते तर काय होणार नाही भूषण चित्ते यांच्याकडून. मात्र अतुल चव्हाण यांनी बक्षीस लावलेलं आहे. प्रत्येक विकेटला 500 आणि बोल्डच्या विकेटला 1000. म्हणजे आता जर बोल्डची विकेट घेतली तर 1500 रुपये बक्षीस असणार आहे अतुल चव्हाण यांच्याकडून. आणि इथे आपण बघू शकतो नवीन फलंदाज आले ते दशरथ कोळी. गोलंदाजीला आपण बघू शकतो राकेश कोळी. यावेळेस देखील बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू. ओनर टू ओनर सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण बघतोय मुख्य मंचावर कमिटीच्या वतीने सत्कार होतोय. आपल्याला लाभलेले जे मान्यवर जे मुख्य मंचाचा देखील शोभा वाढवत आहे कोळी क्रिकेट लीगची कमिटीच्या वतीने त्यांचा देखील सत्कार होणार आहे. मान्य श्री कैलास आप्पा सोनवणे. संपूर्ण कमिटीला देखील विनंती असेल आपण जाऊन देखील. येस चेंडू जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील 4. चौकार आणि 74 धावांवर आता आपण बघू शकतो मजल मारली आहे. यावेळेस 5वा चेंडू. याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न मात्र कोणताही संपर्क होणार नाही. आपण सत्कार होताना बघतोय कैलास आप्पा सोनवणे यांचा संपूर्ण कोळी क्रिकेट लीग या कमिटीकडून. येस आपण स्क्रीनवर देखील बघू शकतो कैलास आप्पा सोनवणे यांचा देखील सत्कार होताना आपल्याला दिसतोय. कैलास आप्पा सोनवणे यांचा सत्कार होतोय मुख्य मंचावर. संपूर्ण कोळी क्रिकेट लीग आपण बघू शकतो. विजूभाऊ सोनवणे असतील, जितेंद्र सोनवणे असतील, त्या पद्धतीने राकेश दादा. चला संपूर्ण कोळी क्रिकेट लीगच्या वतीने यांचं देखील स्वागत असेल. 10 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर असतील 74 धावा आणि पवनपुत्र वॉरियर्स या संघाला 75 धावांचं आव्हान असेल. सोनवणे वॉरियर्स आणि सैन्यानिक सुपर किंग्स
या दोनही संघाच्या संघनायकाला विनंती असेल पुढच्या सामन्याची नाणेफेक होईल लवकरात लवकर. टॉस का बॉसवर यायचंय, ज्याचे प्रायोजक असतील बापू सोनवणे, आणि या सामन्याची नाणेफेक होईल
एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो दोन मोठे धक्के लागलेत. आशिष पाटील यांना देखील माघारी पाठवलंय आणि त्यांच्याच सोबत राकेश कोळी हे देखील तंबूच्या आसऱ्याला गेलेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो 2 गडी बाद 5 धावा असतील आणि दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज सुनील. स्ट्राईकवर असतील रवी कोळी. या साखूट टप्प्याचा चेंडू त्यावर खरपूस समाचार घेत चेंडू सरळ गेलाय मैदानाच्या बाहेर. 4 धावा मिळतील. दुसऱ्या चेंडूवर वैयक्तिक रवी कोळी यांच्या चौकार आलाय. तिसरा चेंडू याही वेळेस भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव येईल. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणारे एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर असतील 10 धावा आणि बघितलं तर 75 ह्या धावाचे पाठलाग करत असताना आतापर्यंत 10 धावा झाल्यात. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू त्यावर केलंय आक्रमण आणि तिथे देखील चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. याही वेळेस आपण बघितलं तर जमिनीला समांतर फटका होता. 1 धाव आली. 1 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा 2 गडी बाद. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला आपण बघू शकतो पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे आणि रवी कोळी हे आपण बघू शकतो नावाला साजेशी खेळी खेळताय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस क्रॉस बॅटेड शॉट. काउस कॉर्नरच्या दिशेने खेळलेला चेंडू
ज्याही खेळाडूचं जेवण बाकी असेल त्यांनी त्वरित समालोचन कक्षात खेमराज किंवा राकेश दादा यांच्याशी संपर्क करून कुपन घेऊन जायचं जेवणाचं. नाही नाही मला भरपूर मास आहे, मला काही गरज नाही तुझ्या. यावेळेस बघितलं तर चेंडू सीमारेषे पार असेल, धावा 4 मिळतील. चौकाराने पुढे जाईल धावफलक, धावफलकावर असतील डबल दुर्री 22. 2 गड्यांच्या बदल्यात 22 धावा झाल्यात. याही वेळेस समोरच्या दिशेने आक्रमण केलंय आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत खरे, मात्र बनून राहतील दर्शक. चेंडू जाईल सरळ सीमा रेषे पार आणि धावा मिळतील. पंचांचा निर्णय आपण बघू. येस, बाउंड्री चेकच्या रिगार्डमध्ये सुजित पांडियन एसपी पॅनलचे सर्वेसर्वा यांनी देखील रेफर केलाय, म्हणजे हे देखील माणूस आहे यांच्याकडून देखील. येस, एक टप्पा चेंडू गेलाय सीमारेषे पार, पंच कळवतील. चौकार आणि ह्या चौकाराने आपण बघितलं तर धावफलक पुढे जाईल. सव्वीस धावफलकावर असतील धावा. याही वेळेस भिरकावलाय, बाहेरच्या दिशेने असेल चेंडू आणि रवी कोळी यांची बॅट तळपती मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सरळ बाहेर पाठवलाय 6 धावेंसाठी. या 6 धावेने वाढेल धावफलक, धावफलकावर असतील 32 धावा. संघाचे 32 धावा झाल्या, मात्र इथं जर बघितलं तर रवी कोळी एकटेच वैयक्तिक 26 धावेंवर खेळताय. हे दाखवतं, स्कोरबोर्ड दाखवतं. समोरच्या दिशेने आक्रमण केलं, मात्र तिथं असतील जळगाव पोलीस, जितू आप्पा, आणि ते करणार नाही कोणती चूक. आणि रवी कोळी यांना देखील तंबूचा रस्ता दाखवलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर असतील 3 गडी बाद 32 धावा. यावेळेस नवीन फलंदाज आलेत किरण कोळी, आणि मोठी अपील होती. मात्र सर्व खेळाडूंना आपण सांगू इच्छितो की कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपात आपल्याकडे रिव्ह्यू उपलब्ध नसणार आहे. ज्यावेळेस आपली स्पर्धा अजून देखील उंचीवर जाईल, यावेळेस देखील चांगलं आयोजन आहे. मात्र पुढच्या वेळेस आपण नक्कीच अल्ट्राइज झालं, स्निकोमीटर आणि LBW हा देखील नियम आपण लागू करायचा आपला निर्धार असणार आहे कोळी क्रिकेट लीगसाठी. याही वेळेस समोरच्या दिशेने आक्रमण केले, जमिनीला समांतर फटका, 1 धाव येईल. दुसरीचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. 1 धावेने धावफलक पुढे जाईल, धावफलकावर असतील
33, 3 गडी बाद 33. जर पुढचा चेंडू निर्धाव आला तर संपूर्ण आपण 3-3-3-3 बघू शकतो आणि 3-3 आपण बघू शकतो स्कोरबोर्डवर. याही वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आणि किरण पोलार्ड असा चेंडू कधीही सोडू शकत नाही. 6 धावा पाठवलाय. पहिला चेंडू मागच्या देखील सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर चेंडूला हवाई सफर घडवून आणली होती आणि याही वेळेस तेच रिझल्ट. पहिल्या चेंडूवर षटकार वसूल केला. या 6 धावेने वाढेल धावफलक. धावफलकावर असतील 39 धावा. आणि थोडासा उन्हाचा तडाखा वाचवण्यासाठी आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आले जॅक्सन. कम ऑन बॉय, हा देखील स्टेटमेंट. आणि इथे जितू आप्पा म्हणताय स्क्वॉड बोलावा लागणार आहे किरण यांना उचलून न्यायसाठी, कारण की किरण देखील यावेळेस खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करतात किरण कोळी मैदानाच्या आतमध्ये. आणि यस, आपल्याला डगआउट मधून आवाज येतोय कम ऑन बॉय. हा आवाज जितेंद्र सोनवणे यांचा. याही वेळेस सेम रिझल्ट. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ पाठवलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळतील. षटकार आणि या षटकाराने धावफलक स्पीडने पुढच्या दिशेने मार्गस्थ होईल. 45 धावा आता असतील धावफलकावर. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या. सुरुवातीचे 3 षटक जर बघितले तर शांत खेळी चालू होती, मात्र रवी कोळी बाद झाले. त्यांची जागा घ्यायला आलेत किरण कोळी आणि इथे मात्र कहर केलाय. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना करत 12 धावसंख्या वैयक्तिक असेल किरण कोळी यांची. यावेळेस फुल टॉस, बीमर चेंडू आणि समोरच्या दिशेने स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय आणि चेंडू सरळ फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. 1 टप्पा बाहेर जाईल चेंडू. धावा मिळतील 4 चौकार. नो +4. याच फटक्याने आपण बघू शकतो अर्धशतक देखील पूर्ण होईल संघाचं. आणि इथे काय फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका येणार नाही. एकच धाव येईल. 1 धावेने षटक संपेल. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण बघू शकतो 51 धावा. सुनील सोनवणे यांना बोलवलंय 5 षटक टाकण्यासाठी. बाहेरच्या दिशेला टाकलेला हा चेंडू सरळ जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळतील. पहिल्या चेंडूवर षटकार येईल. आणि यावेळेस देखील असं वाटतंय किरण कोळी हे 1 तासाची जेवणाच्या सुट्टीवर आले आणि त्याच 1 तासामध्ये ट्रॅव्हलिंग इन्क्लूड करून सामना संपवून लवकर घाई झाली त्यांना रिटर्न जायची. षटकार आलाय पहिल्या चेंडूवर. याही वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू सरळ चाललाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा मिळतील. सलगचा दुसरा षटकार. सुनील सोनवणे यांच्यावर मात्र इथं आक्रमण केलंय. 7 चेंडूंमध्ये आतापर्यंत 29 वैयक्तिक धावेंवर खेळताय किरण कोळी. यावेळेस देखील बाहेरच्या दिशेने टाकलाय चेंडू. समोरच्या दिशेने आक्रमण केलंय आणि कोणतीही धाव घेणार नाही. निर्धाव असेल चेंडू. निर्धाव चेंडूने षटक पुढे जाईल. पण बघू शकतो 33 चेंडूंमध्ये फक्त 12 धावेंची गरज. मात्र किरण कोळी
च्या कॅल्क्युलेशन नुसार 3 मध्ये 12 मारायचे. हा आलाय पहिला चेंडू सरळ गेलाय मैदानाच्या बाहेर आणि आता समीकरण बदलेल. 32 चेंडू 6 धावा. मात्र कॅल्क्युलेशन वेगळे चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंमध्ये 6 मारायचे. ज्या प्रकारे तिसऱ्या चेंडूवर सिंगल नकारली होती किरण कोळी यांनी, सामना संपवायची घाई झाली आहे. ऑन ड्युटी असतील, 1 तासाची जेवणाची सुट्टी घेऊन आले इथं. इथे देखील सामना फिनिश करतील. 9 चेंडूंचा सामना केलाय, धावा बनवल्यात 35. यावेळेस बिग हिट आणि याच बिग हिटने आपण बघू शकतो सामना संपेल. 7 गड्यांच्या मोबदल्यात 7 गड्यांनी सामना जिंकलाय पवनपुत्र वॉरियर्स या संघाने.